शेतकऱ्यांच्या बांधावर सुनेत्र पवार. बारामती मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी शनिवारी माळवाडी तालुका बारामती येथे भेट देत बाधित क्षेत्राची पाहणी केली. सुनेत्र पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना धीर दिला. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येईल. पंचनामे पूर्ण होताच मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणीही शेतकऱ्यांकडून यावेळी करण्यात आली आहे. बारामतीला जाईन साधारणतः, कारण मला कालच्या सूचनेनुसार तुम्ही सांगितलं होतं की साधारणतः शहरामधले बऱ्यापैकी मोठी झाडं, जवळजवळ 400-500 झाडं मुळासकट म्हणजे पडलेली आहेत. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळ्यांनी चित्रण केलेलं आहे, सगळीकडे त्याचे व्हिडिओज आहेत. आणि फक्त काही वेळापुरतं हे वारं आलं होतं, पण सगळीकडे प्रचंड नुकसान झालेलं आहे. साधारण आत्ताच ही घटना घडलेली आहे आणि इतकं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे आणि अल निनोचा धोका हा माहिती होताच, असं काहीतरी अजून घडणार आहे असं. त्याच्यामुळे याच्यावरती विचार करत आहे सरकार, आणि विचार जेव्हा होईल तर त्याच्यामध्ये नक्कीच सकारात्मक शेतकऱ्यांच्या दृष्टीने होणार आहे एवढं मला वाटतं. प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो, आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील. पण आता आपण बघूया काय, म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल. सांगता येत नाही, सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो. जे उमेदवारांच्या ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो, तसं करते. आम्ही आलेले कराटीमध्ये ते काही दिवसापूर्वीच वीज पडलेल्या एका महिलानंतर तिचा मृत्यू झालेला असल्यामुळे त्यांना मी भेट दिलेली आहे. त्यांच्या मुलांना भेटून आलेले आहे. तिथे शेळ्यांचं बरोबर 16 शेळ्या आणि त्या पण विजेमुळे गेलेल्या आहेत. तिथेही सरकारने नुकसान भरपाई लगेच मंजूर केलेली आहे, तेही त्यांना सांगितलं. आणि कालचा म्हणजे 2 दिवसापूर्वी मला वाटतं तेव्हा त्या दिवशी इथे हे वादळामध्ये ह्या केळीचं नुकसान झालेलं आपण आता मी बघते. आता इथून बारामतीला जाईन, बारामतीच्या पण सगळीकडे जे ठिकाणी काय झालेलं आहे ते पाहीन. काटेवाडीला सुद्धा बऱ्याच शेतीचं, डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे असं शेतकऱ्यांचे मला फोन आलेत. तिथे जाऊन प्रत्यक्ष बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगेन काय असेल. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.